मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी अर्ज सादर करण्यास 28 जानेवारीपर्यंतची मुदत। महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांना 2 दिवसात महापालिकेचं नामनिर्देशन सादर करावं लागणार। महापालिकेनंतर आता मुख्यमंत्री जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीही मैदानात 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक जिल्हा परिषदेत फडणवीसांच्या सभा। रत्नागिरी रायगडमधून प्रचाराचा शुभारंभ करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सभांचा धडाका, 30हून अधिक सभा आणि रोड शो होणार। महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचं मायक्रो प्लॅनिंग। बालेकिल्ला कोणाचाही असो, भाजपनं परवानगी दिली तर त्याचं नामोनिशाण मिटवून टाकू, गणेश नाईकांचा थेट एकनाथ शिंदेंना इशारा। तर वेळ आल्यावर आम्ही सुद्धा तोडीस तोड उत्तर देऊ, देसाईंचा पलटवार। गणेश नाईक अवकातीत रहा, आधी स्वतःचं चारित्र्य साफ करावं। भाजपनं अशा भटक्या कुत्र्यांची राजकीय नसबंदी करायला हवी। शिंदेच्या शिवसेनेतील ज्योती वाघमारेंचं नाईकांवर हल्ला। चंद्रपुरातील 10 नगरसेवक ठाकरेंनंतर आता फडणवीसांना भेटणार। महापालिकेत महापौर बसवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू। ठाकरेंचे 6, वंचितचे 2 आणि अपक्ष 2 नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष। शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपाकडून सन्मान। भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर विरोधकांची टीका। छोट्या मनाच्या लोकांकडून वाद निर्माण, फडणवीसांचं उत्तर। सस्पेंड केलं तरी चालेल, पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही। मंत्री गिरीश महाजन भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख विसरल्यानंतर महिला अधिकाऱ्याचा आक्षेप, तर माझा तसा हेतू नव्हता, महाजनांकडून दिलगिरी व्यक्त। आरएसएस आणि भाजपाकडून वारंवार डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान, गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। महाजनांच्या भाषणावर आक्षेप घेतलेल्या महिला वनरक्षक अधिकाऱ्याशी संवाद। हिरव्या सापासारखं तडफडण्यापेक्षा भगव्या रंगात या, धर्मांतर करा, तुम्हाला हिंदू धर्मात घेऊ, नितेश राणेंचा जलील यांच्यावर निशाणा। महाराडारा प्रकरणामध्ये जामीन मिळताच विकास गोगावले प्रचारात सक्रिय। न्यायदेवतेच्या आदेशानुसार पोलिसांना शरण गेलो, मात्र मी गप्प बसेल असा गैरसमज नको, विकास गोगावलेंचा विरोधकांना इशारा। योग्य वेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करणार, मी जे बोलतो ते करून दाखवतो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द। पंढरपूरच्या मंगळवेढा रस्त्यावर भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात, कंटेनर आणि क्रुझरची समोरासमोर धडक झाल्यानं दुर्घटना। अपघातात 3घांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी। उद्यापासून बँकांचा देशव्यापी संप, 4 दिवस कामकाज बंद असणार। 2 वीक ऑफ देण्याच्या मागणीसाठी 10 लाख बँक कर्मचारी संपावर असणार। विविध प्रलंबित मागण्यांसाठी इगतपुरीतील आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च। मुंबईच्या दिशेनं उद्या होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघेल, मंत्री महाजनांचं मोर्चेकऱ्यांना आश्वासन। बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर जमावाची दगडफेक। वनविभागाच्या सर्वेक्षणादरम्यान संतप्त रहिवाशांचा गोंधळ, वाहनांचंही नुकसान। मुंबईतील 12 विभागात उद्यापासून 10% पाणी कपात। पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमचं काम सुरू होणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन। देशाच्या 70व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या चित्ररथाची कर्तव्य पथावर शान। राजधानी दिल्लीत घुमला गणपती बाप्पाचा गजर। भव्य संचलनातून देशाचं लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकतेचं दर्शन। छत्तीसगडमधील माओवाद्यांच्या राजधानीत पहिल्यांदाच फडकला तिरंगा। प्रजासत्ताक दिनानिमित्त करेकुट्टा पहाडीवरती राष्ट्रीय ध्वज फडकला। सीआरपीएफ जवानांनी या पहाडीवर मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला।